निसवणीला तसा वेळ घेतो तसा तो प्लॉट आपल्याला कटिंगला पण वेळ घेतो. म्हणजे आपण जरी मी म्हणतो 45, 35, 25 किलो जरी गड काढू शकलो, पण आपल्याला क्वांटिटीमध्ये जर माल निघाला नाही तर बॉक्स पॅकिंगवाले आपल्याला म्हणतात ही काय तुमचा माल आपल्याला चालत नाही, मला हे चांगला पण मी पिकअपवाल्याला पाठवून. कारण त्यांना कसं पाहिजे 8 ते 15 टन त्यांना वन टाइम माल पाहिजे. 8 टन, 9 टन, 10 टन असा 15 टनापर्यंत ते माल भरीत आहेत वन टाइम. पण त्यांना जर माल निघाला 3-4 टन किंवा 2 टन तर मग ते बॉक्स पॅकिंगला थोडासा येऊ शकत नाही. हा. म्हणजे ही काय मी सांगायची गरज नाही. पहिलं तुमच्याकडे केळी होती, त्याचे अनुभव तुमच्याकडे जे पहिला प्लॉट होता तो त्यात तुम्हाला सरासरी किती निघाली होती. हा व्हिडिओ तुम्हाला सत्य वाटला कारण आपल्याकडे जी पूर्वावस्था आहे, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था, 5वी अवस्था, 6वी अवस्था, आज 7वी आसन, 8वी आसन किंवा 9वी आसन मला माहित नाही, पण ह्या सगळ्या अवस्था आपण तारखेचा उल्लेख करू घेतलेल्या आहेत. आणि ह्याला डोस किती दिवसाच्या अंतराने गेला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? आता तुमचं म्हणणं महिन्याने, पण माझा मग वैयक्तिक मध्ये 25 दिवसांनी गेलं पाहिजे. ज्याला ही जाणीव एकाच माणसाला आहे, कष्ट करीत असताना जे हरतोय ना त्याला जाणीव आहे की वापराबावर काय. आता काय मी म्हणतो त्यांच्या कष्टाने आपलं न घेता बी सक्सेस आनंद आहे आपल्याला, काय अडचण आहे. फाण्या किती बघा पाडलेल्या, तिकडची 1 कवडीसर बरोबर आहे बघा, 2 ही 3 ही 4 बरोबर आहे, ही 4 ही 5 6 7 आणि 8 फाण्या साहेबांनी धरलेल्या आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव जयवंत भास्कर कवडे, राहणार वडशिने, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. बरं आजची तारीख काय आहे बरं? 23/12/2025. 23/12/2025 आणि आपण 23 डिसेंबर 2025. आता ही हार्वेस्टिंगला ह्याला किती नाही म्हणलं तर एक 8-15 दिवस घेणारा हा शेवटचे आपल्या 10 ओळी राहिलेल्या आहेत, बरोबर आहे की नाही? हो. आणि पलीकडच्या साईडचा जो प्लॉट आहे तो पूर्ण गेलेला आहे. ह्या 10 ओळी राहण्यापाठीमागचं कारण काय आपलं? आंतरपीक होतं ना, आंतरपीक होतं. कुठलं होतं? भीमुख होता. भुईमुग. फक्त 10 ओळी केलता. मी मुद्दाम काय गोष्टीचा उल्लेख करतोय बरं का, कारण ह्याला पण तुम्ही वापराबाहेर वापरले नाही असा विषय नाही, आणि जो पलीकडचा माल गेलाय त्याला पण वापरले, पण फक्त आंतरपिकाने आपल्याला 15 दिवसाच्या पुढे वेळ घेतला कटिंगला, बरोबर आहे. त्याच्याबरोबर ह्याची पण निसवण झाली, पण वेळ घेतलाच आहे. कारण आंतरपीक ही काय करतं ह्याचं इथं जिवंत उदाहरण आहे. शिकारचा पूर्ण माल, आता ही टोटल झाडं किती आपली ही आता ही राहिलेली इथली 1750 होती. 1750 मधनं ही किती झाडं असते नाही का अंदाजे? 400-500 ओसच असते. हा. म्हणजे 1700तनं थोडक्यात आपले 500 राहिले, ते फक्त आंतरपीक भुईमुग घेतलं म्हणून. तर आता तुम्ही ह्या तुमच्या टोटल हा 1700 आणि समोरचा प्लॉट होता तो किती होता? 2250. तर ह्या दोन्ही प्लॉटसाठी आतापर्यंत थोडक्यात पहिल्यापासून किती वेळा आपले वापराबायोनिकचे डोस गेले बरं? ह्याला 7 गेलं म्हणायचं. 7. ह्याला 7 आणि त्याला 7. आता जसे 7 डोस गेले तशी वापराबायोनिकची 7 तुम्हाला भेटली का? नक्कीच. म्हणजे विषय काय आहे की बघा, तुमच्या बरोबर कोणी किडी लावलेली असन, तुमच्या महाग लावली असन, तुमच्या अगोदर लावली असन, पण बाकीच्यांच्या प्लॉट मधली कटिंग आणि आपल्या प्लॉट मधली वन टाइम कटिंगला ज्यावेळेस आता हार्वेस्टिंग पलीकडचा प्लॉट झाला हा बी झालाय, फक्त एवढे 400-500 झाडं तुमच्या भुईमुगामुळे राहिलेत. तर ती जी 2200 झाडं होती त्याच्यात तुमच्या आतापर्यंत किती गाड्या गेल्या? त्याच्यात 6 गेले की. आणि एक अंदाजे जी काय आता तुमच्या असत्यानं पावते, आपण तिथं घरी गेले तुम्ही दावले तर मी फोटो काढून ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दावण्याचा प्रयत्न करेन, पण प्रत्येक गाडी किती टनाच्या पुढे गेली, जी काय समजा कमी जास्त असेल, पण किती टनाच्या? 9 टनाच्या 8 टनाच्या पुढे गेली बाबा. किती 10 टनाच्या? टनाच्या पुढले सगळे ते. 10 टनाच्या पुढच्या गाड्या आणि 6 गाड्या गेल्यात. मग 10 टनांनी जरी सरासरी पकडलं तर किती माल निघाला? 60 टन, बरोबर आहे नाही? आणि झाडं होती किती? 2250. आता आपल्याला तिथे गेल्यावर अजून मेळ लागेल की तुम्ही ज्यावेळेस पावत्या धावताय त्यावेळेस आपल्याला 32ची रास बसली, 30ची रास बसली का नेमकी 28ची रास बसली. कारण रास कितीची ही आपल्याला टोटल झाड अधिक गेलेला टोटल माल त्याच्यानुसार आपण काढू शकतो. मग मला काय म्हणायचे तुम्ही जे काय रेग्युलर 7 डोस अगदी वापरले, आणि आपण ज्यावेळेस तुम्ही म्हणजे 7 डोस वापरण्या पाठीमागचा उद्देश हा की तुम्ही ज्यावेळेस तिकडं पलीकडे दुसरीकडे केळी केली तिथं केळी तुम्हाला सुरुवाला पहिल्यांदा निघाली होती 30-35 पर्यंत घड, आणि त्याच ठिकाणी परत तुम्हाला कितीपर्यंत घड निघाली होती? 22-25च्या पुढे रास निघाला. म्हणून तुम्ही साहेबांनी काय केलं की म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की आपण दरवर्षी प्रश्न ह्या वर्षी कमी आलोय, तर आपल्याला कोणाच तरी बाबा सहकार्याची मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून ह्या वर्षी त्यांनी मार्गदर्शन घेतलं वापराबायोनिकचं. कारण दरवर्षीपासून जर ॲव्हरेज कमी येतंय तर आपलं कुठं काहीतरी चुकतंय का आपण ही पाहण्यासाठी वापराबायोनिक. मग तुम्ही जे आता हे तुमच्या आहे शेड्यूलमध्ये वापराबायोनिकचं मार्गदर्शन घेतलं, तर आता तुम्हाला जो समजा 60 टनाच्या पुढे जी काय माल निघालेला आहे ते किती माल निघावा आणि तो निघाला किती, आणि तुम्हाला आज तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी
आपण एक शब्द वापरतो, आपला अभंग पण आहे तो, याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड हो. आज आपण शेवटची शूटिंग काढतोय थोडक्यात. तो प्लॉट गेला, आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये उभा आहे. पण आपण आज तुमच्याकडून ती माहिती का घेतोय की त्या 2250 झाडामध्ये तुमची अपेक्षा किती टन माल तुटावी होती आणि किती टन तुटला, तर मग तुमची अपेक्षा पूर्ण झाली का त्यात काय थोडंसं अजून कमी जास्त धरल्यापेक्षा जास्त निघला मला. किती धरला होता का अंदाजे? गेल्या पण 58 टन निघला होता आम्हाला गेल्या वर्षी. हा. हा हा 65-70 पण धरलं होतं, पण सहज निघू शकते. अजून 5 टन माल मागे आहे. हा हा म्हणजे मी का मुद्दाम विचारतोय की तुम्ही जो खर्च केलाय, कष्ट केलंय, वेळ दिलाय, तर त्यानुसार झालं म्हणजे एकदम खूप. आता ज्यावेळेस तुमच्याकडे व्यापारी पाहायला यायचे केळी, त्यावेळेस तुम्हाला व्यापाऱ्यांना फोन करावे लागायचे की साहेब आमची केळी काढायला आली, या 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 का ते तुम्हाला येऊन म्हणायचे की साहेब आम्ही तुमचा माल काढतो? म्हणजे ह्याच्यात ज्यावेळेस आपला माल क्वालिटीचा आणि क्वांटिटीमध्ये निघन, ह्यावेळेस आपला म्हणजे ज्यावेळेस आपला शेतकरी क्वालिटीचा आणि क्वांटिटीचा माल बनवतो की वन टाइम 1-2-3 गाड्या बाबा सहज निघत आहे, त्यावेळेस व्यापारी आपल्या महाग लागतो क्वालिटीचा माल असेल तर. आणि जर नसेल तर शेतकऱ्याला व्यापाऱ्याच्या महागा लागावं लागतं. तर तुमच्या बाबतीत काय घडलं नेमकं? वन टाइम माल गेला आपला, तसं म्हणजे हे नाही ना, क्वालिटी होती ना आपल्या मालाला. क्वालिटी होती. आणि रेट काय भेटला आपल्याला चालू मार्केटचा जो असेल तो? त्यात पहिल्यांदा गेलं ते आमच्या 10 रुपयाने 2, हा हा परत 13.5 2 गेल्या, बरं. 16.5 2 गेल्या, हम्म. परत 15.5 2 गेल्या. आता हा हा म्हणजे जसा मार्केटचा रेट आहे तसा आपल्याला भेटला. पण आपल्याला जो थोडक्यात मार्केटचा जो हायेस्ट आहे तो भेटला का त्याने 1-2-4 रुपये कमी भेटला? हायस्टच भेटला तसं. हायेस्ट भेटला. मग आता जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत ज्यांची आता कुणी अगदी सप्टेंबरमध्ये लागण केली, कुणी नोव्हेंबरमध्ये केली, आता कुणी ह्या डिसेंबरमध्ये करतात, कुणी जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत आपले खूप शेतकरी केळी क्षेत्रातले लागण करतात. तर तुमचा एक सल्ला संदेश फर्स्ट टू एंड वापरा बायोनिक्स मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही इतरांच्या बागावरती करप्या, हे आपण सहज कॅमेरा हाय असा जर वर फिरून बघितला, तुम्ही बघा थोडासा कॅमेरा वर फिरून, तर इतर बागांवरती करप्या आणि आपल्या बागावरचं जर करप्या म्हणलं तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल की बाबा तुमच्या आतापर्यंत ह्याच्या करप्यावरचे किती स्प्रे झाले? कार्पल एकच घेतलंय फक्त. एकच स्प्रे झाला. नेटिव्हचा घेतला होता का दुसरा? नेटिव्हचा तेवढं मग त्यानंतर स्प्रे घेतले नाहीत. नाही. म्हणजे थोडक्यात मी म्हणतो आला करप्या तर घेऊ द्या कुणी बी, पण बारीक जर अभ्यास केला तर करप्याचं प्रमाण सहज जर बघितलं अजून पण पाला हिरवागार. आणि करप्या ज्या वेळेस येतो बागावरती, मग बाग कशी कुठल्याही जातीचं रोप असू द्या, ही ज्यावेळेस करप्या येतो आणि पाला कमी राहतो त्यावेळेस घड पोसायला टाइम जास्त लागतो, वेळ लागतो. आणि तो माल ज्याचं थोडक्यात क्वालिटी म्हणतो ना आपण, ह्याला एक पोपटी कलर येतो, तो बॉक्स पॅकिंगला जातो, तर ह्याला क्वालिटी राहते फक्त घडावरती सावली पाल्याची राहिली तर. नाही तर बाकी आपण त्याच्यावर मी म्हणतो पिशवी घालू काय घालू, पण ज्यावेळेस ऊन त्याच्यावरती येते त्यावेळेस पिशवी जरी घातली काय जरी घातली तरी ह्याला चट्टा पडतोच. पण हिथं आपल्याला तसं आता जर बघितलं तर हिथं आपण कसा जरी कॅमेरा फिरवला तरी कुठतरी ऊन बागत आहे, नाही असा विषय नाही, पण बऱ्यापैकी 90% आपला बाग सावलीत आहे. बरोबर आहे ना? मग ही तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक फर्स्ट टू एंड वापरा बायोनिक घेतलेला आहे. एक सल्ला संदेश म्हणून काय सांगता की बाबा हे लागणीपासून आपलं वापरायला सुरुवात केली पाहिजे, तुटाळी झाल्यावर सुरू केलं पाहिजे, वय खाल्ल्यावर सुरू केलं पाहिजे, गच्चा धरल्यावर सुरू केलं पाहिजे, काही निसवणीच्या अवस्थेला सुरू केलं पाहिजे का लागणीपासून सुरुवात केली पाहिजे? केली सुरुवात लागणीपासून तर ती किती दिवसाच्या अंतराने आपले वापरा बायोनिकचे ह्याला डोस गेले पाहिजेत. आता ह्याच्याबद्दल तुम्ही सखोल काय सांगू शकता? कारण पहिल्यापासून ते आतापर्यंत तुम्ही वापरलंय म्हणून मी तुम्हाला विचारतोय. तुम्ही एकच डोस घेतला तर मी इतक्यापर्यंत विचारू शकत नाही. फर्स्ट टाइम केल्यानंतर काय असं होतं, म्हणजे वन टाइम माल बी जात आहे, माल पण जात आहे बागा जास्त, म्हणजे लिंक कधी तुटणार आहे का? तुटत नाही ना. आणि ह्याला डोस किती दिवसाच्या अंतराने गेला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? आता तुमचं म्हणणं महिन्याने, पण माझा मग वैयक्तिक मध्ये 25 दिवसांनी गेला पाहिजे. हा म्हणजे लिंक तुटत नाही. लिंक तुटत नाही. आणि हे तुम्ही अनुभव सिद्ध आणि वाढून किती एक डोस वाढतोय ना. हा एक डोस वाढतोय आणि एकदम 10 महिन्यात किती 10 महिन्यात 50 दिवस म्हणजे एक्स्ट्रा एक डोस एक डोस जातो. नाही पण एक डोस जातोय. पण त्याचं तुम्हाला लक्षात आलं की आता बघा आम्ही खूप दिवसापासून म्हणतो की अगदी 30 दिवसाला तरी गेला पाहिजे. अगदी बरेच शेतकरी अगदी तो 30 दिवसाचा डोस अगदी 60 दिवसावर नेतात, म्हणजे दिवस वाढवतात. आता तुम्ही हे का अभ्यासपूर्वक बोलताय की तुम्हाला ते जाणवलंय 25 दिवसाला जर गेलं तर बरोबर ती जुळतंय. माझं वैयक्तिक मत असं आहे की कुणाची केळी 40,000 असन, 10,000 असन, 20,000 असन, 15,000 असन, 2,000 झाडांना फर्स्ट टू एंड करायचं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन. ह्याचं कारण का केवढे सर तुम्ही टोटल आता ही 1750 आणि ती 2250, थोडक्यात तुम्ही 4,000 झाडाला वन टाइम घेतलं, कोणालाही न विचारता घेतली.
नाही विचारलं. तुमचा काय अनुभव फेल गेला का, म्हणजे तुम्ही घेतलेला निर्णय? नाही मग माझं वैयक्तिक अगदी आपले हे पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पण अगदी पहिल्या डोसवर त्यानंतर आम्हाला रिझल्ट जाणवला, आम्हाला विचारायची भानगड नाही. हा नाही, आपण इतकं ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून का सांगायचा एक प्रयत्न करतो की तुमची केळी कितीही असू द्या, फक्त तुम्ही 2000 झाडांना फर्स्ट टू एंड का करा. केळीतले तोटे कुठले कुठले सांगतो. केळी लावली, पहिला तोटा तुटाळी, दुसरा तोटा त्यांनी वय खाणं, तिसरा तोटा त्यांनी गच्चा धरणं, आणि चौथा तोटा ऊन धरणं. पानं कमी हा, राहते. आणि पाचवा तोटा असा आहे की ती प्लॉट खालीवर होणं. मग ही पाचवा तोटा, सहावा तोटा असा आहे ही सगळ्या तोट्यात ती, म्हणजे सगळ्या समस्येत ती केळी गावली की निस्वनीला वन टाइम होत नाही. वेळ घेणं. निस्वनीला वेळ घेतलं की हार्वेस्टिंगला वेळ घेते. मग हार्वेस्टिंगला वेळ घेते म्हणजे बॉक्स पॅकिंग सारखा जरी माल बनला तरी वन टाइम त्यांच्याकडे 10 ते 12, 13, 8 टन माल निघत नाही. त्यावेळेस तो माल कॅरेटला बॉक्स पॅकिंगचा द्यायची बारी येते, आणि त्या ठिकाणी शेवटला खूप मोठा तोटा सहन करावा लागतो. पण हिथं मला काय म्हणायचं, तुम्ही आता पहिल्यापासून घेतलं, तुम्हाला हिथं प्लॉट खालीवर होणं, तुटाळी होणं, व्हायरसला बळी जाणं, उन्हाला बळी जाणं, गच्चा धरणं, वेळ घेणं, ह्या काही समस्येत आपण करप्याला बळी जाणं, ह्या सगळ्या समस्याच आहेत. आहे ते. म्हणजे रोड मी म्हणतो हवे आहे आणि त्याला टाकलेत गतिरोधक. मग गाडी कुठली असू दे, त्या गतिरोधकाला एक तर ब्रेक दाबा, नाही तर मग तो आदळा जो बसणार आहे ती सहन करा. दोनच पर्याय आहेत. ब्रेक दाबला तर आदळा नाही, आणि ब्रेक नाही दाबला तर गाडी किती लाखाची असू द्या आपटणार त्याच्यावर. मग शेतकरी कुठला असू द्या, जमीन कुठली असू द्या, त्या जमिनीत कुठलंही पीक लावल्यावर जर समस्या वाढत चालल्या, करप्याच्या असत्यान, तुटाळ्याच्या असत्यान, गच्चा धरणं असन, वय खाणं असन, खालीवर होणं असन, तर आपल्या शेतकऱ्याला सुख अजिबात नाही. मी वैयक्तिक म्हणतो. तुम्हाला काय वाटतंय? हा, मग हे वापरावर तुम्ही वापरलं तर इथं निश्चिंत सोपी शेती होती. म्हणजे तुम्ही फक्त महिन्याला सोडायचंय आणि बिंदास राहायचे. आपलं तुमचं आहे ते रेग्युलर चालूच आहे, वॉटर सोलेबल चालू आहे, दाणेदार बेसाळ आपण भरतो, हे सगळं चालूच आहे. पण वय खाल्लं, टाकलेली खतं लागू व्हायना, जमिनीत पडून राहतात, मुळी चालाना, जमीन निभार आली, ह्या समस्याला कुठंही कसलंही तोंड द्यायची बारी आली का तुम्हाला? नाही. बरोबर आहे का नाही? नाही अडचण आली. म्हणजे मी म्हणतो आपला जो पण केळी क्षेत्रातला शेतकरी आहे ना, क्षेत्र किती असू द्या, तुम्ही 2000, 3000 झाडांपासून सुरुवात करा आणि फर्स्ट टू एंड करा. त्याचं कारण असं की तुमचा दरवर्षीचा खर्च वापराबाहेर त्या ऍड केल्यामुळे वाढलेला खर्च, तुम्हाला निघणारं उत्पादन कसं निघालं, तुमची तुटाळी झाली का, प्लॉट खालीवर झाला का, वय खाल्लं का, गच्चा धरला का, करप्या वाढला का, निस्वन वन टाइम झाली का, सगळा माल बॉक्स पॅकिंगला गेला का, आणि तुम्ही ज्या प्लॉटला नाही वापरलं त्या प्लॉटची परिस्थिती काय झाली, ह्या प्लॉटची परिस्थिती काय झाली, ही ज्या वेळेस तुमच्याच घरात, आपल्याच घरात ज्याच्या त्याच्यात चर्चा चालती की हे स्वीकारल्यामुळं काय काय फायदे झाले आणि नाही स्वीकारल्यामुळे काय काय तोटे झाले, तिथनं पुढे त्याचा ते निर्णय घ्यावा की बाबा वापराबाहेर निघला आपण कंटिन्यू करावं का नाही करावं. कारण आज मार्केटमध्ये काय भेटत नाही असा विषय नाही, भेटतंय भरपूर, पण पाहिजे ती भेटत नाही. त्याच्यामुळं त्रास झाल्याशिवाय राहत नाही. कारण दिशा आणि दशा दोनच शब्द आहेत. दिशा नाही भेटली की दशा ठरलेली, आणि दिशा भेटली की दशा जवळ येत नाही. आणि आपण त्याची एक प्रचिती देण्याचं काम करतो हे व्हिडिओच्या स्वरूपातून. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हात जोडून विनंती, हे व्हिडिओ पाहता पाहता हे व्हिडिओच्या लिंका तुम्ही स्टेटसला ठेवायला शिका. ह्या लिंक तुम्ही थोड्याशा तुमच्या मोबाईलला काय व्हॉट्सअपचे ग्रुप वगैरे असतील तर त्याच्यावरती व्हायरल करा. तुमच्याकडे फेसबुक वगैरे असेल तर फेसबुकला तुमच्या वैयक्तिक पेजला तुम्ही ह्याची लिंक शेअर करा. त्याचं कारण असं की आपण एकमेकाला जर सहाय्य केलं तर आपण एकमेकापर्यंत जास्तीत जास्त लवकर पोचू, आणि आपला जो कष्ट करतोय शेतकरी, कष्ट करीत असताना जो हारतोय त्याला आपण 100% वाचवायचा प्रयत्न करू एकमेकाच्या सहाय्यातनं, एकमेकाच्या सहकार्यातनं. जर आम्ही एवढं सगळं काढत असताना, शेवटचा दिवस शेतकऱ्याकडून घेत असताना, शेतकरी खुश असताना, पीक एकदम समाधानी असताना, इथं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसताना, इतकं जर सत्य दावत असताना, सगळं सत्य तुम्ही ऐकत असताना पण तुम्हाला वाटतंय माझ्याकडे केळी नाही, माझ्याकडे काय नाही, माझं काही नललंय, बघायचा व्हिडिओ क्लिक करायचा आणि साईटला सोडून द्यायचा. आपण एकमेकांनी जर सहकार्य केलं तर येणाऱ्या दिवसामध्ये आपण खूप शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी आपण कारणीभूत ठरू शकतो. पण आपण जर ह्याला थोडंसं इग्नोर केलं तर आपलेच शेजारी टोऱ्या सगळीकडे घडणार आहेत की मी खूप खर्च केला, मी खूप असं केलं तसं केलं, पण मला पाहिजे असं यश आलं नाही. मग त्या ठिकाणी आपल्याच बऱ्याच लोकांनी वापराबाहेरचे व्हिडिओ पाहिलेले असणार आहेत, पण ते म्हणणार आहेत त्याला मी त्यावेळेस ह्यांना व्हिडिओ सोडला असता तर ह्यांचं आज ही मला परिस्थिती ऐकायची बारी आली नसती, असं बऱ्याच जणाला वाटण. पण मी म्हणतो ती वाटण्या अगोदर आपण प्रत्येक जण अगदी आज जसं बोललं जातं की कालचं काम आज करा, आजचं काम आत्ता करा, आणि आत्ताच काम लगेच चालू करा, तसं तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता, तुमचा व्हिडिओ तुम्ही किती वेळ पाहताय हा विषय नाही, तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला सत्य वाटला, कारण आपल्याकडे जी पूर्वावस्था आहे, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था,
4थी अवस्था, 5वी अवस्था, 6वी अवस्था, आज 7वी आसन, 8वी आसन किंवा 9वी आसन मला माहित नाही, पण ह्या सगळ्या अवस्था आपण तारखेचा उल्लेख करू घेतलेल्या आहेत. आणि हे सगळं आम्ही दावण्याचा प्रयत्न एवढ्यासाठीच करतोय की तुम्हाला खरं वाटावं, सत्य वाटावं. आणि आम्ही शेतकऱ्याच्या प्लॉटमध्येच उभं राहून काढतोय. ह्याचं कारण एकच की सत्याला कुणीही झाकू शकत नाही. फक्त सत्य तुमच्यापाशी जर एकदम उशिरा येत असेल तर त्याला पण काही अर्थ नाही. समजा हा प्लॉट निघून गेलाय आणि साहेबापाशी आम्ही पोचलो की वापरला असतं तर असाच झाला असतं. ही प्लॉट तुम्ही लागण केली आणि आम्ही तुमच्यापाशी पोचलो, आनंदाची गोष्ट आहे. आता फार हार्वेस्टिंग झाली ना, आम्ही तुम्हाला म्हणलं की उदाहरणार्थ आम्ही तुमच्यापाशी पोचलो आणि सांगितलं, तुम्ही म्हणणार साहेब पहिल्यांदा पाहिजे. मग आता हे पाहणारे जे व्हिडिओ आहेत ह्यांनी एकच सहकार्य करणं गरजेचं आहे की हे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा. कुणी काय म्हणतंय इकडं अजिबात लक्ष देऊ नका, कारण मार्केटवर बोललं तर त्याच्यावर किती 1 तासभर मी बोलन, पण आपल्याला कुणावरच बोलायचं नाही, फक्त सहकार्य ह्याच्यावर बोलायचं, बाकी काहीच नाही. तर तुम्ही जसं पोटतिडकीने जसं गल्लं कवडे साहेब तशी शेतकऱ्यांसाठी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, टेंभुर्णीच्या समाधान भगत सरांकडून, करमाळ्याच्या गजानन साळुंके सरांकडून, तुमचे ड्रायव्हर आहेत यांच्याकडून, तुमचे चुलत भाऊ यांच्याकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. नमस्कार.